सर थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. सिद्धार्थ, अरे तू पाया का पडतोयस? सर तुमच्यामुळेच तर झालंय हे. हे बघ, आधी काय झालं ते नीट सांग. कूल डाऊन. सर तात्या मला माझ्या हक्काचा हिस्सा द्यायला तयार झाले. काय? हो, तात्या तयार पण झालेत आणि त्यांनी वकिलांना सुद्धा बोलवलंय. आणि सर तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करणार. मी अदितीला अमेरिकेला घेऊन जाणार. अरे मूर्ख माणसा, खूप मोठं काम केलंस तू. तुला हिस्सा मिळाला की बाकीचे कसे मागतील हिस्सा हे मी बघतो. आता तू वचन पा, नाही तर नको पाळू. नाईस, व्हेरी नाईस सिद्धार्थ. अरे मग ताबडतोब अमेरिकेला जायच्या तयारीला लाग. हो सर. गुड. आणि मी ही फॅमिली तोडायच्या तयारीला लागतो. आलोच. हो हो. नाही, मला हे पटतच नाही. त्याने मागितलं म्हणून लगेच त्याला हिस्सा देऊन टाकायचा. मुळात घराचे प्रॉपर्टीचे हिस्से करायची गरजच नाही. ते काही नाही. मी आत्ताच्या आत्ता जाते, तात्यांशी बोलते. अगं 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 थांब 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 जरा. अहो, मला कशाला थांबवताय? तात्यांना थांबवण्याची गरज आहे. आणि मला हे कळत नाही, तुम्ही सगळे भाऊ शांत कसे बसू शकतात? मी रत्नाक्का, मोठ्या बाई कमीत कमी तात्यांना अडवण्याचा प्रयत्न तरी केला. आणि तुम्हाला सगळ्यांना कळून सुद्धा तुम्ही एकही शब्द बोलला नाही तात्यांना. ते काही नाही. मी आत्ताच्या आत्ता जाते आणि तात्यांशी बोलते. नको ताई, तात्या सांगून गेलेत, कोणीही मधी पडायचं नाही. आई, अगं तात्यांनी निर्णय घेतलाय, आता ते कोणाचं जागिणार नाही. हो, वकील साहेबांनाही बोलवलंय. सिद्धूच्या नावावर काय करायचं, त्याला काय द्यायचं सगळं ठरलंय. आता विरोध करण्यात काय अर्थ आहे? अरे पण आपल्याला विरोध करायचा अधिकार आहे ना. ए ताई चल गा, आपण बोलू. ह्यांना राहू दे. चल. ए रत्नाक्का, ताई हात जोडतो, पाया पडतो, नका जाऊ. तात्या चिडतील आणि मारतील, फेकून काही तर डोक्याला लागल ना. नाना, तात्या असं काही करणार नाही. चिडायला तात्या यांना बोलूच देणार नाहीये. ज्या अर्थी तात्यांनी वकिलाला बोलवलंय त्या अर्थी त्यांच्या निर्णयावर ते ठाम आहेत. ते त्यांचा निर्णय काही बदलणार नाही. तुम्हाला कळत नाही बयो कशी तयार झाली यासाठी. अरे कशासाठी रे? मी कशासाठी तयार झाले? अगं तू बाहेरून आलीस? यांनीच पाठवलं होतं मला. बाहेरून काही सामान आणायचं होतं. सकाळी मग मी गेले होते बाहेर. बघितलं? म्हणजे तात्यांना माहित होतं की बयोबाई विरोध करणार, म्हणून मुद्दाम होऊन त्यांना बाहेर पाठवलं. अरे काय काय बोलताय तुम्ही? काय झालंय? अगं बयो, काय सांगू तुला. हे कुठे आहेत? तुमच्या खोलीत आहेत. वकील साहेबांबरोबर बोलतायत. बरं झालं बयोबाई वेळेत आल्या. त्यांना कळलं तरी आता त्याच थांबवतील तात्यांना. आदिती, अगं इथेच तू. तुला किती शोधतोय मी. बरं ऐक ना, जरा माझ्यावर प्लीज शॉपिंगला चल ना. आता वेगळ्या देशात जायचंय म्हटल्यानंतर जरा नवीन कपडे तर घ्यायला लागणार ना. काय आदिती, बाकीचे कोण माझ्या बरोबर येणार नाहीत शॉपिंगला. त्यांच्या नजरेत मी गुन्हेगार आहे ना. सो प्लीज चल ना. आणि तसंही तू आज ऑफिसला गेली नाहीयेस, त्यामुळे तुझ्याकडे वेळ आहे. सो प्लीज चल ना. चल. सोड, मी तुझ्याबरोबर कुठेही येणार नाही. चल ना आधी. अगं आता तात्या बाहेर येतील, मग माझ्याकडे अजिबात वेळ नसणार आहे. कारण वकील येतील, मग ते मला कागदपत्र देतील. त्यात असेल की ही जमीन माझ्या नावावर आहे, जमिनीमधला हा हिस्सा माझ्या नावावर आहे, घरातला हा हिस्सा माझ्या नावावर आहे, देशमुखांच्या प्रॉपर्टीमधला एवढे टक्के भाग माझ्या नावावर आहे. अगं हे सगळं झाल्यावर ना मला अजिबात वेळ नसणार आहे. अगं मग मला बाकीच्या कामाच्या मागे लागावं लागणार. तू प्लीज चल ना. चल. हे सिद्धू, तुला काय वाटलं रे? तू लाडका नातू म्हणून तात्या ऐकतील तुझं. आणि जरी ऐकलं तरी बयोबाई गेल्यात आता. त्या तात्यांना असं वागू देणार नाही. ताई काकी, अगं तुम्हा सगळ्यांना काय वाटतं याच्यापेक्षा काय खरं आहे ना हे महत्वाचं. तुला ऐकायचं आहे का? तर ऐक. आता तात्या बाहेर येतील आणि मला सांगतील की हा तुझ्या नावाचा हिस्सा आहे. हे सगळं झालं ना
की मग मी माझा पासपोर्ट, विजा, कंपनी स्टे हे सगळं बघणार आणि इथून लगेच अमेरिकेला निघणार. आणि अमेरिकेत गेल्यावर मोठ्या कंपनीत जॉबला लागणार. मग माझ्या टॅलेंटवर मी माझी ग्रोथ करणार आणि मग काही वर्षांनी मी पुन्हा या गावात तुमच्या समोर येणार आणि तात्या आणि आदिती समोर येईन आणि तुम्हाला एक ऑफर देईन. अर्थात ती ऑफर तुमच्या फायद्याची असेल. म्हणजेच ही तुमची देशमुख इंडस्ट्री आहे ना, ती मी विकत घेईन. अरे इतका फिरून घास का घ्यायचाय तुला? हा, त्याच्यापेक्षा आत्ताच मालक आहेस ना, मग राहा ना इथे आणि कर ना काम. हसा तुम्ही, माझी खिल्ली उडवा, पण बघा थोड्याच वेळात ना सगळं चित्र पलटणार. कळलं? अदिती, आपण बाहेर जातो, शॉपिंग करायची आहे, मग बाहेर फिरू, जेवू आणि मग येऊ. कळलं? सेठ मी तू येतेस, मी आवरून येतो, मग आपण बाहेर जाऊ. हं? काय काय केलं असेल तात्यांनी सिद्धार्थच्या नावावर? म्हणजे घरच्याच वाटण्या केल्या असतील तात्यांनी आणि सिद्धार्थ आणि अदिती राहत असलेली रूम त्यांनी सिद्धार्थच्या नावावर केली असेल. पण सिद्धार्थ ती रूम विकून US ला निघून गेला तर माझ्या मुलींनी कुठे राहायचं? तुम्ही घरी गेलात ना की तुम्ही आत्ताच्या खोलीत राहताय ना, त्या खोलीत राही ना अदिती. एक्सक्यूज मी, नाही म्हणजे म्हणायचंय काय नक्की तुम्हाला? आम्ही इथे थांबलेलं, इथे राहिलेलं तुम्हाला आवडत नाही का? तरी मिलिंद, मी तुला सांगत असते, आपण या देशमुखांच्या पाहुणचाराचं ना उगीच कौतुक करत असतो, पण हे सगळे जण आपण इथून कधी जातो याचीच वाट बघत असतात. बाई अहो तसं काही नाहीये हो. अहो मग या रत्नाक्का बघा ना कशा बोलतायत. तुम्ही घराचे हिस्से होण्याची भाषा करता ना, मग माझ्याकडून सरळ उत्तराची अपेक्षा का करता? रत्नाक्का, भांडू नकोस. वेणबाई, घरातली खोली कधी विकता येते का हो? आणि सिद्धूला जर पैशाची गरज असेल तर त्याच्याकडनं आम्ही ती खोली विकत घेऊ आणि त्याच्या बदली त्याला पैसे देऊ. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. सिद्धू जरी त्याचा वाटा घेऊन गेला तरी आधी तिला आम्ही काही कमी पडू देणार नाही. एक मिनिट, हे बघा माफ करा, पण माझी मुलगी तिच्या नवऱ्याशिवाय राहणार का भोगाव तिने हा त्रास? एक मिनिट डॅड, मला काहीही त्रास होत नाहीये, हा निर्णय माझा आहे. नाही बेटा, हे बघ तसं नसतं. नवऱ्याशिवाय लांब राहणं म्हणजे खूप गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतील. सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आदिती खूप चांगली आहे, ती नंतर येईल अमेरिकेला. मी वाट बघू. मला पण वाटतं तू येशील परत इथे. मी पण वाट बघेन तुझी. बघू, पण आता आपण सध्या ज्या महत्वाच्या गोष्टीची वाट बघतोय त्याचं काय झालं? तात्या अजून नाही आले? अरे हो, सॉरी, वेळ तर लागणारच. देशमुखांची प्रॉपर्टी एवढी मोठी आहे, त्यातला माझा हक्काचा हिस्सा काढायचा म्हटल्यानंतर वेळ लागणारच. ठीक आहे, लागू दे वेळ. आता एवढी वाट बघितली आहे तर आता अमेरिकेला जायला अजून थोडी वाट बघू. हे बाप्या, जा ना, जाऊन बघ ना एकदा तात्यांना किती वेळ लागणार आहे ते. एकतर आहे ना आता वाट बघवत नाहीये आणि हे जे काही चालू आहे ना तेही बघवत नाहीये. अगं तो वकील साहेबांचा माणूस तिथे उभा आहे, तो जाऊ देत नाहीये. मी गेलो होतो मगाशी. रत्नाक्का, अगं एवढी काय घाई आहे? अरे तू घरातून लवकर जाशील ना म्हणून, बाकी काही नाही. तात्या बयो, काय ठरवलंय तुम्ही आता? तुम्ही काही बोलायच्या आधी मला काहीतरी बोलायचं तुमच्याशी. माझ्या मनात तुमच्याबद्दलचा आदर
अजून वाढलंय. आजची पिढी कसा विचार करते हे तुम्हाला कळतं. तुम्ही माझं स्वप्न समजून घेतलं, माझी तकबक समजून घेतलीत, माझे विचार समजून घेतलेत. खरंच तात्या, थँक्यू. थँक्यू सो मच. तर मी सांगितल्याप्रमाणे माझा निर्णय झालेला आहे आणि आता वकील साहेबांबरोबर बसून सगळ्या गोष्टी ठरवणंही झालेल्या आहेत. भैयाकडे बघू नका. मी एकदा गोष्ट ठरवली की माझा निर्णय कोणीही बदलू शकत नाही. सिद्धूने काल स्पष्टच सांगितलं त्याला त्याच्या वाट्याचा हिस्सा हवाय म्हणून. मुलगा म्हणून त्याचा हक्क आहे त्याच्यावर. मी रात्रभर विचार केला आणि वकील साहेबांना बोलवून घेतलं. तात्या तुम्ही थांब सुनबाई, माझं बोलणं पूर्ण होऊ दे. सिद्धू, हिस्सा वगैरे या विषयावर आपण नंतर बोलूया. त्याआधी प्रश्न येतो तो हक्काचा. आणि मला वाटतं हक्काबद्दल आपण तेव्हाच बोलावं जेव्हा आपण कर्तव्य करतो. हक्क आणि कर्तव्य या दोन गोष्टी एकमेकात गुंतलेल्या असतात. निदान कुटुंब आणि नाती यांचा विचार केला तर नक्कीच असतात. तुला मुलगा म्हणून आणि नवरा म्हणून तुझ्या कर्तव्याचा विसर पडलाय. तुला फक्त तुझं आयुष्य, तुझी स्वप्न, तू आणि फक्त तूच दिसतोयस. अरे कर्तव्य पार न पाडता हक्क कसले मागतोयस तू? ह्या घराचे हिस्से करायचे तुला, ह्या घराचे. अरे या घराची एक एक वीट उभी राहताना पाहिलंय मी. ह्या इथल्या प्रत्येकाचं नातं फुलताना पाहिलंय मी. अरे मी उभी केलेली वास्तू आहे ही, वस्तू नाही आहे की तिचे तुकडे करायला वाटून घ्याल. ते ह्या सगळ्यांनी या घराला घरपण दिलंय, ते हिरवून घेतोयस तू. आता माझं कौतुक केलंस ना तू, ते खरं आहे. तुझा विचार समजून घेतोय मी, म्हणून तुला अमेरिकेला जायची परवानगी दिली. अरे तुला आर्थिक पाठबळ पाहिजे म्हणून माझ्या शब्दाखातर सगळ्यांनी चांगल्या मनाने तुला मदत करायची ठरवली. पण तुला हक्क पाहिजे, हिस्सा पाहिजे. आता मी सांगतो कुणाचे काय हक्क आहेत ते. मी आज वकील साहेबांना बोलवून जी फॅक्टरीची जमीन सिद्धू आणि सुनबाईच्या नावावर होती, इथून सिद्धार्थचं नाव बेदखल केलेलं आहे. आजपासून देशमुख इंडस्ट्रीची मालकीण एकमेव सुनबाई असेल. हे त्या दिवशी मी आणि सुमित्राने सुनबाईची मिरवणूक काढली त्या दिवशी सांगितलं होतं. आज फक्त कागदोपत्री केलंय. आज जमीन जरी सुनबाईच्या नावावर केलेली असली तरी त्यावर नॉमिनी म्हणून मी तुझं नाव ठेवणार होतो. आता नाही, नॉमिनी म्हणून त्यावर मी युवराजचं नाव ठेवलंय. अरे हिस्सा तर सोड. आजपर्यंत जे जे तुझ्या नावावर आहे ना त्या सगळ्यातून तुझं नाव बेदखल करतो मी. आता कर तुला काय करायचंय ते. तात्यांनी मला बेदखल केलं या प्रॉपर्टीमधून. काय चूक होती माझी? काय चूक होती? मी माझ्या हक्काचा हिस्सा मागितला, काय चूक आहे माझी? आधी ती माझ्यामुळे या घरात आली आणि तिच्या नावावर सगळी फॅक्टरी केली. नाही ठीक आहे, ती तर या घरची सून आहे, पण युवराजचं काय? त्याचा काय संबंध आहे? त्याला मी जॉब दिला, मी त्याला सीईओ केलं फॅक्टरीचं. अरे तो तर साधा एम्प्लॉई आहे आणि त्याला नॉमिनी केलं का म्हणून? आणि मी या घरचा मुलगा असताना मला या घरच्या प्रॉपर्टी मधून बेदखल केलं.
उद्या ही माणसं मला घरातून हाकलवतील आणि सांगतील की तुझ्या या घरावर काही हक्क नाहीये, या घरातून निघून जा म्हणून. सिड प्लीज शांत हो. मला कळतं तुला खूप वाईट वाटलं असणार, खूप राग आला असणार सगळ्यांचा, पण अरे तू त्यांच्या बाजूने पण विचार करून बघ ना. तू दुखावलंयस अरे सगळ्यांना. त्यांचं हे असं वागणं खूप स्वाभाविक आहे. तात्या आणि बयो आजींनी इतकी वर्ष हे कुटुंब इतकं बांधून ठेवलंय. सगळे इथे आनंदाने राहतात, कधीच कोणी हिस्सा नाही मागितला. जे आहे त्यातच सुखी आहेत सगळे. मुळात इथे जीवाला जीव देणारी आपली माणसं आहेत, मग आणि काय हवं. सिड मला कळतंय तू एकटा पडलायस, पण माझा विश्वास आहे आता सगळे जरी तुझ्यावर चिडले असतील ना, रागावले असतील ना, तरी सगळ्यांच्या मनात तुझ्याविषयी प्रेम आहे अजून. मला माहिती आहे अदिती, म्हणूनच हा फोटो घेऊन रडत होतो. मी सगळ्यांना गमावले, दुखावले, सगळ्यावरचा हक्क गमावलाय मी. या माणसांवरचा, या घरावरचा सगळं गमावून बसलोय मी अदिती. पण तू एकच आहेस. पण तू आहेस ना माझ्यासोबत. असं का बोलतोस तू? मी तुझ्या बरोबर कायम आहे. आपल्यात कितीही मतभेद झाले, कितीही भांडणं झाली तरी तरी आपली साथ अशीच राहील. अदिती, तू एकटीच आहेस जिला माझं म्हणणं कळतं. बाकी कोणाला नाही कळणार. मी सगळ्यांची जरी माफी मागितली ना तरी काही फायदा नाही, पण तुझी माफी मागू शकतो. कारण तू मला समजून घेतेस. अदिती सॉरी, खरंच सॉरी. मी तुला वचन देतो, मी पुन्हा असं नाही वागणार. मी कोणाला असं दुखवणार नाही आणि पुन्हा सगळ्यांचा विश्वास कमवेन. तुला तुझी चूक समजली आहे ना, मग आता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी जितका ॲग्रेसिव्ह होऊन भांडेन तेवढे हे सगळे माझ्या विरोधात जाणार. त्यांना शांतपणे, प्रेमाने आणि इमोशनलीच ब्लॅकमेल करावं लागेल. काय काय करतोयस तू? घराच्या बाहेर जातो झोपायला. का? मी या घरातल्यांचा विश्वास गमावला, या घरातल्या वस्तूंवरचा हक्क गमावला आणि तो हक्क मला परत मिळवायचा. तेव्हा प्लीज प्लीज मला अडवू नकोस. पण सेड मी